सिद्धान्नत्वार्धादिच चतुर्धाराधनाफलं क्रमेणां ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोपलब्धये। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य भगवान अमित गति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वासल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनिराजों की। आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज मरणखंडिका या महान ग्रंथामध्ये 323 नंबरच्या गाथेमध्ये या ठिकाणी जे भक्ती गुण आहेत त्याचं विश्लेषण करत असताना काल जे लोक सुमेरू पर्वतासारखे जे जीव अत्यंत निश्चल आणि अचल राहून जिनेंद्र भगवंतांची देवशास्त्र गुरूंची भक्ती करतात, तेच वास्तविक संसार परिभ्रमणातून दूर होतात, अशा पद्धतीचं सांगून आज पुढील चर्चा ते करत आहेत। जिन शब्द से पंच परमेष्ठियों का और रत्नत्रय रूप धर्म का ग्रहण होता है, क्योंकि अनंत भगवान के सदृश सिद्ध भगवान के भी 4 घातियाँ कर्म नष्ट हो चुके हैं। जिन शब्दाने या ठिकाणी पंचपरमेष्ठींचं आणि रत्नत्रय स्वरूप जो धर्म आहे त्याला ज्यांनी ग्रहण केलेलं आहे, त्यांना ज्यांनी स्वीकारलेलं आहे, त्यांना याच्यामध्ये घेतलं। माझ्या अंदाजानं जीवकांडमध्ये किंवा द्रव्यसंग्रह या महान ग्रंथामध्ये जीन याच्यामध्ये एक देश जीन असं त्याच्यामध्ये दिगंबर मुनी महाराजांच्यापासून सिद्ध परमेष्ठींच्यापर्यंत कसं जीनमध्ये पंचपरमेष्ठी ग्रहित केले जातात, ग्रहण केले जातात, त्याचं वर्णन अत्यंत सुंदर पद्धतीने तिथं केलेलं आहे। त्यामुळं जिन शब्दाचा अर्थ पंचपरमेष्ठींचं स्वरूप किंवा ज्यांनी रत्नत्रय रूपाला धारण केलेलं आहे स्वरूपसहित अशा मुनी महाराजांना तिथं त्यांना सुद्धा घेतलं जातं। कारण अर्यंत भगवंतांच्या 4 घाती कर्मांचा नाश झालेला आहे आणि सिद्ध भगवंतांचा उर्वरित 4 अघाती कर्मांचा सुद्धा काय झालेला आहे, नाश झालेला आहे। त्यामुळे ते तर जीन आहेतच, राहिलेले आता सांगतात शेष आचार्य उपाध्याय और साधुजन उनका नाश करने के लिए उद्यमशील है। हे 8 कर्मांचा नाश करण्यासाठी ते कार्यरत आहेत। कशासाठी आपण हा मार्ग स्वीकारला तर 8 कर्मांचा नाश करण्यासाठी। आणि म्हणून अर्यंत वर्तमानमधल्या अपेक्षेनं सिद्ध हे त्या ठिकाणी वर्तमान अपेक्षेनं आणि आचार्य उपाध्याय सर्व साधू हे भावी नैगमनयाच्या अपेक्षेनं असं पण तुम्ही घेऊ शकताय। सिद्ध भगवान वर्तमानमध्ये जीन आहेत, अर्यंत भगवान हे आता भूतकाळाच्या अपेक्षेनं त्यांना घेतलेलं आहे आणि आचार्य उपाध्याय सर्व साधू हे नियमानं पुढं म्हणजे 8 कर्मांचा नाश करतायत, म्हणून भावी नैगमनयाच्या अपेक्षेनं
त्यांना आत्ताच सिद्ध म्हटलेलं जिन म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे राहिलेले तीन अर्यंत आचार्य उपाध्याय सर्व साधू हे सुद्धा उद्यमशील म्हणजे आता कार्यरत आहेत. कशासाठी? तर 8 कर्मांचा नाश करून अर्यंत बनण्यासाठी, सिद्ध बनण्यासाठी त्यांचं कार्य चालू आहे. म्हणून त्यांना सुद्धा या ठिकाणी जिन म्हटलेलं आहे. रत्नत्रय रूप धर्म भी कर्मों का पराभव करता है, अतः उसे भी जिन कह सकते हैं. इथं भी म्हणण्याचा अर्थ कळला नाही. भी मध्ये अनेकांतवाद असतो. रत्नत्रय भी कर्म का पराभव करताय. मग रत्नत्रयाला सोडून अजून कुठलं काय मार्ग आहे का जे रत्नत्रय म्हणजे कर्माला नाश करणार आहे? एकच आहे. रत्नत्रयच कर्माचा नाश करतो. दुसरं कुठलं कर्माचा नाश करण्याची ताकद दुसऱ्या कुठल्या धर्मात नाही. पण इथं रत्नत्रय भी असा जो शब्द आहे, भी हा शब्द का वापरला असतील इथं टीकाकारांनी मला माहीत नाही. पण इथं असंच आपण समजावून घ्यायचं आहे की रत्नत्रय धर्मच त्या ठिकाणी काय करत असतो? त्या ठिकाणी त्याचं कर्माचा नाश करत असतो. रत्नत्रयाला सोडून कर्माचा नाश करण्याची क्षमता अन्य दुसरं कशामध्ये नाही, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. भी म्हणजे त्याला पर्याय मार्ग असतो. रत्नत्रयाला सोडून कर्माच्या निर्जरेला दुसरा मार्ग कोणताही निमित्त, दुसरा धर्म कोणताही निमित्त असू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी आपण या गोष्टी वाचत असताना सुद्धा, स्वाध्याय करत असताना सुद्धा मूल आचार्यांच्या ग्रंथात जे आहे ते सिद्धच आहे. पण खाली टीकाकार ज्यावेळी टीका लिहित असतात, हिंदी भाषांतर वगैरे करत असतात, त्यावेळी त्याच्यामध्ये यदाकदाचित अर्थ बदलण्याची संभावना असते. तर आपण तिथं वाचत असताना कालच आलता विषय अर्थपूर्ण उभयपूर्वक वाचताना शुद्ध वाचणे, अर्थ काढताना शुद्ध काढणे, आणि दोन्ही वाचणे आणि अर्थ दोन्हीपूर्वक उभयरूप असतं स्वाध्यायाची भूमिका. 8 प्रकारचं जे भेद त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये. मग केवळ वाचणे नाही, तर वाचत असताना आपल्याला समजले किती, समजा लागले काय, त्याचा अर्थ आम्ही काढा लागलोय काय, अर्थ त्याचा लागा लागलाय का आम्हाला, आणि तो लागलेला अर्थ आपल्या मूल सिद्धांताला सोडून तर नाही ना, याच्याकडे आमचं लक्ष असणं फार गरजेचं. इतर मग का उपयोग. म्हणून अशा रत्नत्रय धर्म हाच कर्माचा पराभव करू शकतो. म्हणून रत्नत्रय धर्माला सुद्धा जिन हा शब्द वापरलेला आहे. पात्र लाभ गुण 5वा जो आहे तो 5ला वयावृत्ती साधूंची केल्यानंतर पात्र लाभ म्हणजे पात्र याचा अर्थ आपल्याला सेवा करणारं पात्र आपल्याला मिळालं याचा आनंद पाहिजे. पण आपल्याला उलट काय होते, त्रास होतोय. आता श्री सिद्धक्षेत्र कुंतलगिरी या ठिकाणी आचार्य भगवान वर्धमान सगरजी महाराज यांची समाधी महामहोत्सव चालू आहे. तिथे सेवा करणाऱ्यांनी किती पुण्य मिळवत असतील. साधू असतील, श्रावक असतील, कार्यकर्ता असतील, किंवा ती क्षेत्राची कमिटीची लोक, आलेल्या लोकांची व्यवस्था करून वगैरे सगळ्यांनी किती कर्माची निर्जरा करत असतील. उलट त्यांचं किती सौभाग्य आहे. आता परमपूज्य भास्वत सागर महाराजांची
समाधीची साधना चालू करायचा विचार चालू आहे. त्यांची पण भावना आहेत, आपल्या पण भावना आहेत. तर कुंभोजवाल्यांनी सांगितले की महाराजजी चातुर्मासमध्ये आचार्य जर त्यांना घेऊन आला तर त्यांचं सगळी सेवा करण्याची आमची तयारी आहे. तुम्ही त्यांना कुंभोजमध्येच घेऊन या, आम्ही सर्व व्यवस्था वयावरती करायला तयार आहे. हे भावसुद्धा एक संलेखनाचं पात्र, एक वयावृत्तीचं पात्र आम्हाला मिळतंय. हा लाभ जो आहे, हा जो फायदा आहे, हे लक्षात ठेवा, अन्य ठिकाणी मिळत नाही. संलेखनाधारी शफक राजाची सेवा करणं, वयावृत्ती करणं इतकंच पुण्याचं पात्र आहे ते. आता काही लोकांना विकल्प होतात की आम्हाला त्या शफक राजापाशी सोडलं नाही, आम्हाला त्या शफक राजाचं दर्शन घ्यायला हात गेलेलीच तेवढं किती पुण्य मिळवा लागल्यात, असं काही नसते. लक्षात ठेव, आचार्यांनी 48 साधूंची व्यवस्था सांगितली की काही साधूंनी आत त्यांची वयावृत्ती करायची, काही साधू गेटवर उभं राहायचे, काही साधू अजून ते आहार घेत असतात त्यावेळेला त्यांचे शुद्ध आहाराचं शोधन करण्याची व्यवस्था करायची. काही साधूंना श्रावकांच्या व्यवस्थेसाठी म्हणजे तिथूनच हळूहळू सोडणे, काही साधूंना त्यांच्या समाधीनंतर ते म्हणजे असं अंतिम संस्काराच्या व्यवस्थेसाठी, असं अनेक भेद केले. मग काय, आता आत 4 साधू आहेत, त्यांनाच पुण्य लागणार आहे. स्वाध्याय करवणार आहेत, त्यांनाच पुण्य लागणार आहे. आणि गेटवर उभारून सगळ्यांच्या दर्शनाची सोय करायला लागलेत दरवाज्यात, त्या साधूंना पुण्य कमी आहे? ते करायलेत म्हणून ह्यांचं व्हायला लागले. स्वाध्याय करलेत म्हणून ते स्थिर आहेत, वयावृत्ती करलेत म्हणून ते स्थिर आहेत, लोकांना शांत दर्शनाला सोडालेत म्हणून आवाज होत नाही म्हणून त्यांना पण पुण्य आहे. एकमेकात अडकत गेलेलं आहे. त्यामुळं आपण ज्या ठिकाणी समाधीच्या ठिकाणी जातो ना, त्या ठिकाणी श्रावकांनी सुद्धा आकुलता व्याकुलता नाही केली पाहिजे. त्या आभामंडलमध्ये, त्या क्षेत्रामध्ये कुठेही जाऊ दे, समौशरणात काय असं लिहिलं नाही महाराज भगवंतांच्या पादफुलाला समौशरण, त्या 12 सभेला सगळ्यांना समौशरण म्हटले. ते बाग वीग खातिका वन बिन सगळं समौशरण आहे. कुठेही गेलं तर पुण्य लागतेच. तसं आपण शफक राजाची संलेखना चांगली होऊ दे म्हणून त्या क्षेत्रावर जाऊन एक माळा नमोकार मंत्र म्हणून देशभूषण कुलभूषण भगवंतांचं दर्शन करून आपण तिथं यांची समाधी चांगली होऊ दे भाव करून तिथून जाता जाता नुसतं बाहेरून केलं तरी पण तेवढंच पुण्य आहे. शफकाची समाधी कशी चांगली होईल हे भाव करणं पुण्य आहे. मलाच पुढं करायला मिळालं पाहिजे हे त्याच्यात भाव असतात. म्हणून असं पात्र मिळणं वयावृत्तीला हे सुद्धा आपल्याला फार मोठं पुण्य आहे. लक्षात, म्हणून आपण परोक्ष रूपातूनच सिद्धक्षेत्र कुंतलगिरी येथे चालू असणाऱ्या आचार्य श्री वर्धमान सागर महाराजांच्या संलेखनाची आपण परोक्ष रूपाने इथून अशी सेवा करू, प्रत्येकाने घरात बसून असे भावना करू की आपल्याला इथं बसून सुद्धा त्यांच्या वयावृत्तीचा लाभ होईल आणि आपल्या कर्माची निर्जरा आणि पुण्याचा बंध होईल आणि आपल्या भावना त्यांच्या समाधीसाठी, सानंद समाधीसाठी निमित्त ठरतील, असे परिणाम केले पाहिजे. ते इथं सांगायला लागले. निकषायो यदीर्दांत पात्रभूतो गुणाकर महाव्रतधरो धीरो लभते श्रुतसागरम. वयावृत्त करने वाले साधु को कषायों का निग्रह करने वाला, इंद्रियों का दमन करने वाला, अन्य गुणों का आकर महाव्रती, धीर और अनेक शास्त्रों का ज्ञाता
ऐसे पात्र का लाभ होता है. आचार्य भगवान सांगतात वयोवृत्ती करणारा साधू म्हणजे आपण अन्य साधूंची, वयोवृद्ध साधूंची, परत सल्लेखना धारण केलेल्या अशा साधूंची ज्यावेळी वयोवृत्ती करतो, तो वयोवृत्ती करणारा जो साधू असतो त्यांचा कशायांचा निग्रह झाला पाहिजे. किती दाबायचं पाय तुमचं, कितीदा तेल लावायचं असं नाही. तुम्ही त्या क्षपकाला उपकारक मानलं पाहिजे. काय म्हटलं पाहिजे तुम्ही? की ह्यांच्यामुळं मला समाधीच्या साधकाची सेवा करायला मिळाली आणि यांच्यामुळं मला माझ्या कर्मनिर्जरेला निमित्त झालं. नवीन साथीचे पुण्याला बंधाला निमित्त ही शपथ आहे. जर यांनी समाधी घेतली नसती, यांनी मला ही सेवा करायची संधी दिली नसती, तरी मला सगळं मिळालं असतं का? माझ्या कर्माची निर्जरा झाली असती का? असं म्हणून साधूंनी शपकच राहू दे. हे साधू चालून आलेले असतात, विहार करून आलेले असतात, अंतराय झालेले असतात, उपवास झालेले असतात, आजारी असतात. आचार्यांना तुम्हाला सांगायला सुद्धा लागू नये त्या महाराजांची वयोवृत्ती करा, या महाराजांची वयोवृत्ती करा. आपणहून सगळ्यांना उच्च वयोवृत्ती केली पाहिजे. वयोवृत्ती करणाऱ्या जीवांना साधू ऐलक आहेत काय, चुल्लक आहेत काय, हरिक म्हणजे मुनी आहेत काय, आचार्य आहेत, हे बघाय नाही. ते साधू आहेत ना, प्रत्येकाची वयोवृत्ती आम्ही केली पाहिजे. नुसताच आचार्यांची वयोवृत्ती केल्यावर पुण्य मिळते आणि बाकीच्या साधूंची केल्यावर मिळत नाही. चालत सगळे आलेत का एकटे आलेत? सगळे चालत आलेत. सगळे एकदा जेवतात का दोनदा जेवतात? एकदा जेवतात. मग सगळ्यांना कष्ट झालं असणार आहे की नाही? वयावरती सगळ्यांची करायला पाहिजे की नाही? आपल्या आपल्यात ठरवायचं. आज दोघं तुम्ही त्या महाराजांची करा, आम्ही यांची करतो, आम्ही यांची करतो. उद्या तुम्ही त्यांची करा, मी पुढं जातो, तुम्ही तिकडे सरका. असं करून रोज सगळ्या साधूंची एक एक जणांची गेला तर 2-3 दिवसात सगळ्यांची संधी येते आपल्याला. आपण भक्तिपूर्वक केलं पाहिजे. वयोवृत्ती सगळ्यांच्यासाठी सांगितलेली आहे. त्यांनी नको म्हणणं हा त्यांचा धर्मच आहे आणि आम्ही करतो म्हणणं आमचा धर्म आहे. त्यांना विकल्प होतोय काय नाही विकल्प होतोय याच्याशी आमचा संबंध नाही. त्यांनी नको म्हणणं हे त्यांच्या ठिकाणी त्यांनी बरोबरच आहे. मोठ्या लोकांनी, वरिष्ठ साधूंनी लहान साधूंच्या पाशी वयोवृत्ती करायला गेल्यानंतर त्याने लगेच करा म्हणणं हे त्यांच्यासाठी दोष आहे. एकदा दोनदा त्यांनी विनयपूर्वक नको म्हणणं हे त्यांची जबाबदारीच आहे. कारण आपल्या आपल्या पदाला अनुमान आपण धरलं पाहिजे. पण विहार करून आल्यानंतर आजारी असताना, अंतराय होत असताना आपल्याला आर्तरौदरध्यान होण्यापेक्षा आणि आपल्याला त्रास करून घेण्यापेक्षा जर कोण आपल्या संघातील अन्य साधू येऊन आपली वयोवृत्ती करत असतील तर एकदा दोनदा नको म्हणल्यानंतर परत त्यांनी तिसऱ्यांदा जर करतोच म्हणत असतील तर आपण शांत, ठीक आहे. आपण उलट शिकलं पाहिजे की मोठे असून माझ्याकडे वयोवृत्ती येतात, किती चांगला गुण आहे ह्याच्यात. आणि आपल्याला सुद्धा असं केलं पाहिजे, असं गुण शिकण्याची ती भावना असते. आणि लहान जर वयोवृत्ती करून घेतच नसतील तर मोठ्याने त्याचा उहापोह करायचं नाही. आपण उलट त्यांच्याकडं एक आदर्श शिकायचा असतो. लहानांच्याकडं एवढं चालून आलेत, एवढं दमून आलेत, तरीसुद्धा त्यांनी मोठ्यांच्याकडं वयोवृत्ती करून घेत नाहीत. किती त्यांच्याकडं विवेक आहे. आपण सुद्धा हे असं शिकलं पाहिजे. शिकायला पुस्तकच पाहिजे असं काही नाही.
शिकण्यासाठी जगातली प्रत्येक व्यवस्था तुम्हाला पुस्तकाच्या रूपात शिकवायला बसलेले, पण वयावृत्ती न करून घेतल्यामुळं आपल्याला जर त्रास होत असेल तर करून घेणं हे गरजेचं आहे. आणि वयावृत्ती एकदा दोनदा विचारल्यावर त्यांनी करूनच घेत नाहीत, म्हणून पुढल्या वेळेला आपण त्यांना विचारायचंच नाही. त्यांनी करून घेऊ देत नाही तर राहू देत. जेवढ्या वेळेला आपण विचारेन त्यावेळेला आपल्याला पुण्याचा बंध होतो. म्हणजे त्यांनी घेत नाहीत म्हणून आपण विचारत नसेल तर आपण फक्त फॉर्मॅलिटी करायला गेलो, शिकायला केव्हा गेलोच नव्हतो. हां, त्यामुळं आपण तुमच्या बघा, काल परवा एक वयावृत्ती करून घेऊ नये असं मला वाटलं, पण आता 2-4 दिवसानंतर वयावृत्ती करून घेण्याची सारखीच माझी कंडिशन आहे. आणि तुम्ही दोनदा विचारलाय म्हणून मी करून घेतलो नाही, म्हणून तुम्ही तिसऱ्यांदा विचारायलाच नाही आला आणि त्यावेळी वयावृत्तीची आवश्यकता साधकाला असली तर एकमेक हे करायलाच पाहिजे. वयावृत्ती म्हणून मी परवा सांगितलं ना, नियम तुमचा आहे, एखादी गोष्ट करायची नाही. ठीक आहे, समोरच्याने विचारायला आले तर तुम्ही त्याच्यामध्ये विकल्प करायचं नाही. आणि समजा ती परिस्थिती तशी असेल, आता काही माताजींचा नियम आहे छत्री घ्यायचं नाही, पण सोबत तर आता पुरुष असणार नाहीत विहारात. आता विहारात कोण असणार आहेत? महिला असणार आहेत, तरुण मुली असणार आहेत. आता तुम्ही छत्री घेणार नाही हा तुमचा नियम, पण तुम्ही एक स्त्री पर्याय आहे. आपण स्त्री पर्यायाला अपेक्षित कोणते नियम करावे याचा विवेक असणं फार गरजेचं. तुम्ही सगळं भिजला, त्या हरिका भिजल्या, त्या हरिकाच्या निमित्तानं सोबत असणाऱ्या महिला भिजणार. हरिका भिजत चालली आणि महिला कोण छत्री घेणार आहेत? मुली कोण छत्री धरणार आहेत? मग त्या स्त्रिया महिला पावसात मुली भिजत गेल्या, जगाला दिसायला त्या स्त्रीचं स्वरूप कसं दिसणार आहे? तर कुठलाही नियम करताना विवेकपूर्वक करायचा नियम, हट्टाला पडायचं नाही. तुम्ही एकदा दोनदा म्हणलं ना मला छत्री घ्यायची नाही, तिसऱ्यांदा तेच राहुकाची भक्ती, तुम्हाला घ्यायचं नाही, लोक काय म्हणतील? काय यांच्या संकट असणाऱ्यांना काय अक्कल आहे की नाही? महाराज भिजत चालले, छत्री सुद्धा धरणार. तुम्ही अंतरंगातनं करा की, तुम्ही त्याच्यात माध्यस्थ भाव धरा. कोण धरणार धरलं, त्यांच्या संगत. पण आपल्यामुळं जिनधर्मावर किंवा आपल्यामुळं श्रावकांच्यावर अपवाद येत असतील तर तो नियम पण चुकीचा आहे. दोष नियमात केव्हा आहे? तुम्ही स्वतःहून मागितला, स्वतःहून भाव केला तर तो दोष आहे. कोण तर लगी घेऊन आल्यावर तुम्ही एकदा दोनदा नको म्हणला तर तरी पण त्यांनी त्यांचं कर्तव्य आणि धर्म करत असताना आपण रस्त्यावरच भांडत बसतात. नको म्हणलंही नाही, मी घेत नाही म्हणून इथेच राहतो बघ. म्हणजे अन्य लोकांच्या दाणे आम्ही माझ्या दाखवायचो. त्याचा प्रभाव अप्रभावनेपेक्षा अप्रभावनेकडे जास्त होतो. म्हणून वयावृत्ती करणाऱ्या साधूंच्यात कशा असता कामा नये. अपेक्षा करत असला तर तुम्ही साधू नाही, विकल्प होत असले तर तुम्ही साधू नाही. तुमचा समताभाव ठेवायचा आहे. तुम्हाला काय समताभाव? मी मगाशी एकच सांगितलं, एकमेकांच्यासाठी प्रश्न नकोत, स्वतःसाठी असावेत. स्वाध्याय हा स्वतःसाठी असतो. कोण काय करते एकमेकांची चुका दाखवण्यासाठी प्रश्न असू नयेत. प्रश्न स्वतःच्या ज्ञानाला वाढवण्यासाठी
आणि जिज्ञास रूपामध्ये असावेत. करा म्हणणारे पण साधू नव्हेत आणि कोण करत नाहीत म्हणून विकल्प करून घेणारे पण साधू नाहीत. आमच्यात समताभाव असला पाहिजे. माझं पुण्याचा कुठतर प्रभाव कमी असेल, मी कायम सांगतोय, एक प्रश्नाचं उत्तर 10 घेण्यासाठी परत तोच प्रश्न असता कामा नये. आदिनाथ भगवंतांचा पंचकल्याणी सौदरमिंद्राने गेला. 6 महिने गर्भात यायच्या अगोदर त्याला कळलं, पण 6 महिने पुढं उपाशी फिरताना कळलं नाही. आदिनाथांच्या अंतराय कर्माचा उदय होता. मग सौदरमिंद्राची बुद्धी चालली नाही का आहार होईना. तसं त्या समोरच्या महाराजांच्या कर्माचा उदय किंवा माझ्या कर्माचा उदय आहे. माझ्या कर्माचा उदय आहे की वयावरती करायला त्यांना भावही ना झालेत. मग स्वतःवर ज्यावेळी आपण करून घेतोय तेव्हा विकल्प कशाला होते. आम्हाला कधी विकल्प झाला नाही. तुम्ही संघात 5-5 महाराज असून आमची वयावरतीला कधी येत नाही जा. आम्हाला कधी विकल्प होत नाहीत. तुम्हाला पण वाटायला पाहिजे ना, आपल्या गुरूंची वयावरती करायला पाहिजे. जैशी करणी वैशी भरणी. तुम्ही तुमच्या गुरूंचा हातपाय दाबायला तुम्हाला वेळ नाही. तुम्ही विहार करून आल्यावर पहिलं तुमच्या जागा हुडकून बसताय, शोधत बसताय. गुरूंच्या जागेची व्यवस्था करत नाही. मग तुम्ही गुरूंच्या पेक्षा लहान आहे काय मोठा आहे? लहान आहे ना. मग तुम्ही तुमचं लहान होऊन गुरूंचा विनय करायला, सेवा करायची तुमची भावना आहेत. मग तुम्ही तुमच्या लहानांच्याकडून अपेक्षा कशी करताय? जैशी करणी वैशी भरणी हा नियम आहे, लिहून ठेवा तुम्ही. तुम्हाला तुमच्या लहानांच्याकडून जशा अपेक्षा आहेत तसं तुमच्यापेक्षा मोठ्यांच्याकडून पण तुमच्याकडून मोठ्यांना पण अपेक्षा आहेत. मग तुम्ही करताय? मग तुम्ही लहानांच्याकडं अपेक्षा का करताय? काय कारण काय त्याचं? गरज काय? जैशी करणी वैशी भरणी. म्हणून मी मगाशी सांगितलं, शिकायसाठी धर्म आहे. पहिला आपण स्वतः शिकलं पाहिजे, पहिला आपल्याकडे ते असलं पाहिजे. म्हणून समताभाव, कोण आलं तरी ठीक, कोण नाही आलं तरी ठीक. काल इथं आल्यानंतर संजय होळेंनी मला प्रश्न म्हणजे निवेदन केलं, महाराजजी अंग पुसायला जरा कडक पाणी घेऊन येऊ का? मी शांत बसायला पाहिजे होतो. मी एकदम भावनेच्या भरात म्हणलो ठीक आहे घेऊन ये की. पण नंतर मला जाप्पे घालताना एवढा विकल्प झाला, घेऊन या हे म्हणलोय म्हणजे ती करण्यामध्ये जेवढं दोष आहेत तेवढं मला लागलं. मी करून घेतलो काय मुलांना विचार. आपण आपला धर्म सुरक्षित ठेवायचा असतो, रागद्वेष करायचा नसते. माध्यस्थ भाव बघा काय करता, शांत बसायचं. कशाला पाहिजे? काल मी ठरवलं तू ज्वारी खायचं नाही. आपल्या कर्माच्या परीक्षा आपण घ्यायच्या असतात, जगाला घ्यायला लावायचं नसते. आणि साधूंना हे विकल्प असताच कामा नाही. काल मी ज्वारी घ्यायचं नाही म्हणलो होतो, माझं ठरवून गेलो. एक घास काय पहिल्या घासालाच चपाती घालायच्या अगोदरच ताटातनं घेताना घेणाऱ्यांच्या हातातनं पडलं, देणाऱ्यांच्या हातातनं पडलं. आम्हाला त्याच्याशी संबंध नाही. चपाती खाली पडली, मग भाकरी आणा लागली, मी घेतलो नाही. मी म्हणलो नाही चपाती खाली पडली आता खायचं काय, भाकरी घेऊया म्हणलो नाही. मी माझं पुण्य होतं, तिथं फुलके होते. कधीच चौक्यात असत नाहीत. काल फुलके होते, खायला मिळालं म्हणून काही मी सगळं झाल्यावर दीदींच्यावर चिडलो नाही.
काय मग आम्ही शिकायला लागलो? मग समताभाव कशात आहे? नुसतं लोकांना सांगण्यामध्ये. आणि एकमेकाबद्दल विकल्प आणि तिरस्कार आणि एकमेकाला मी शाना काय तू शाना, ह्याच्यापेक्षा आपलं आपलं कर्तव्य जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. त्यामुळं इथं वयावृत्ती करणाऱ्या साधूंच्या मध्ये कशाय म्हणजे सगळं आलं. कशाय म्हणजे नुसतं चिडणं नव्हं. कशाय म्हणजे मान, क्रोध आला, मान, मी करतोय सगळ्यांची वयावृत्ती, मी करतोय, मान कशी येतं का म्हणे. मायाचेरी, मनात इच्छा नसताना उगाच करायचं म्हणून करायचं. आता आचार्य सांगितलं म्हणून करायचं, इच्छा नसते आमची, त्याला मायाचेरी म्हणतात. आणि लोभ, मी वयावरती केलं मला चांगलं म्हणतील, नाही माझं प्रशंसा करतील, मला काहीतरी देतील, माझं कौतुक करतील, म्हणून वयावृत्ती. ह्या चारी कशांच्यापासून निग्रह व्हायला पाहिजे. कर्तव्य, जबाबदारी, माझ्यासाठी, हे केल्यावर माझ्या कर्माची निर्जर होणार आहे, हे केल्यानंतर मला पुण्याचा बंध होणार आहे, आणि माझ्या दुःखाच्या, संकटाच्या, उपसर्गाच्या आणि समाधीच्या वेळेला माझी कोणतर वयावृत्ती करायला येतील. पुण्य असले तरच येणार आहेत, नाहीतरी येणार नाहीत. बघा आचार्य वर्धमान सागर महाराजांच्या समाधीला किती गर्दी झाली. सिद्धक्षेत्र कोणतरी गिरी येते, माझ्या समाधीची वेळ होईल अशी गर्दी. तुझं पुण्य असेल तर त्यांच्यापेक्षा जास्त होईल, तुझं पुण्य नसेल तर तुझ्या समाधीला गर्दी होणार. पण समाधी घेताना विकल्पच कशाला पाहिजेत, धर्म करताना विकल्पच कशाला पाहिजेत, निरपेक्ष भावनेनं केलं पाहिजे. तर हे सगळं आहे, नाहीतर मग काय उपयोग आहे. आता कितीदा सांगायचं, 100दा सांगितल्यावर आणि तेच काय विचारायचं. ही चर्चा इथं नाही, आपलं आपण ते सुधारायचं असते. म्हणून लोकांनी म्हणजे वयावृत्तीचा अर्थ समजून घेतला. इंद्रियों का दमन करने वाला म्हटलंय. इंद्रियों का दमन करने वाला म्हणजे इंद्रिय दमन झाले पाहिजेत. आपण दुसऱ्यांची वयावृत्ती करत असताना आपल्यासुद्धा इंद्रियांचं दमन म्हणजे आपल्या मनात भाव झाले पाहिजेत. पंचेंद्रियांच्या विषयाची आसक्ती कमी झाली पाहिजे. अन्य गुणों का आकर आणि अनेक गुणांना घेऊन त्या ठिकाणी महावृत्ती, धीर, आकर म्हणजे दोन आहेत. तुम्ही आकरचा अर्थ भांडार पण घेऊ शकताय, अनेक गुणांचा समूह पण घेऊ शकताय, किंवा वयावृत्ती करत असताना दुसऱ्यांच्या गुणांना स्वीकारणं, दोन्ही स्वीकार पण करू पण शकताय, किंवा अनेक गुणांचं भांडार असणारं, संग्रह असणारं वयावृत्ती एक क्रिया आहे, विधी आहे. ते करत महावृत्ती आणि धीर आणि अनेक शास्त्रांचे असे जे ज्ञाते आहेत, अशा ज्ञातांचा ऐसे पात्र का लाभ होत आहे. म्हणजे ज्यांची मी वयावृत्ती करायला लागलोय ते कसे आहेत, अनेक गुणांच्या संग्रहाने भरलेले आहेत, ती महावृत्ती आहेत, ती धीर आहेत, ती वीर आहेत, शास्त्रांचे ज्ञाते आहेत. अशांची वयावृत्ती, असं पात्र मला मिळाले, याचा काय वाटलं पाहिजे आपल्याला, आनंद वाटला पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे. प्रश्न, इस पात्र लाभ का फल किसे प्राप्त होता है? उत्तर, जैसे पात्र अनेक वस्तुओं को रखने का आधार होता है, वैसे ही जो आत्मा अनेक गुणों को
धारण करता है उसे सत्पात्र कहते हैं. असे अनेक पात्र जे आहेत ते पात्र अनेक वस्तूंना ठेवण्यासाठी आधारभूत असतं. पातेलं काही नुसतं दूध ठेवायपुरतं असतं. पातेल्यामध्ये सगळं, पाणी पण ठेवायला येते, दूध पण ठेवायला येते, भाजी पण ठेवायला येते, सगळं ठेवायला येते. असं अनेक, एक पात्र अनेक वस्तूंचं आधारभूत असतं. तसं एक पात्र म्हणजे एक व्यक्ती, एक व्यवस्था, पात्र अनेक गुणांना ते प्राप्त करून देण्यासाठी निमित्त असतं, असं लक्षात घ्यायला पाहिजे. तसं एक आत्मा अनेक गुणांना तो काय करत असतो, धारण करत असतो, धारण करण्याचे योग्य असतो. त्याला म्हणतात सत्पात्र. ऐसे सत्पात्र की उपलब्धि के आधार दोनों हो सकते हैं. यथा आत्मा को संतप्त करने वाली कषायों को जिसने क्षमन कर लिया है, राग भाव से उत्पन्न होने वाले दोषों को शांत कर लिया है, हिंसादि पांचों पापों का नवकोटि से त्याग कर महाव्रतों के द्वारा पापाश्रव का मार्ग बंद कर दिया है, जो श्रुतज्ञान रूपी रत्नों का सागर है, धैर्यशाली है और भी अनेक गुणों का भंडार है, ऐसे पात्र का लाभ वयावृत्ति करने वाले को प्राप्त होता है. कुंतीलगिरीहून येणारे अनेक लोक आचार्यश्रींच्या शांत परिणाम, शांत भावना, त्यांची करुणा दृष्टी बघून अनेक लोकांना किती मन प्रसन्न व्हायला आणि आश्चर्यचकित व्हायला लागले. आपण हे बघताना आपल्यात सुद्धा भाव झाले पाहिजेत की अशी माझी सुद्धा समाधी झाली पाहिजे आणि असे समाधीचा धाडस, साहस माझ्यात व्हायला पाहिजे. अशी भावना करणं म्हणजे समाधीचं दर्शन घेण्याचं फायदा. नुसता वयावृत्ती करणाऱ्यांनाच फायदा होतोय असं नाही. दर्शन घेणाऱ्यांनी असं भाव केले तरीसुद्धा त्याचं फल त्यांना मिळत असतं. म्हणून आत्म्याला जे संतप्त म्हणजे त्रास देणारे जे कषाय आहेत, त्या कषायांना ज्यांनी शांत केलेलं आहे, रागभावापासून उत्पन्न होणाऱ्या दोषांना ज्यांनी शांत केलेलं आहे, हिंसादी 5 पापांना मन, वचन, काय, कृत, कार्य, तनुमोदना आणि सौरंभ, समारंभ, आरंभ ह्या 9 कोटीनं ज्यांनी त्याग करून पापाच्या आश्रवाचे संपूर्ण रस्ते ज्यांनी बंद केलेले आहेत आणि जे श्रुत ज्ञानरूपी सागरांच्या रत्नांनी भरलेला सागर आहे, ऐशा धैर्यशाली आणि अनेक गुणांचा भांडार असणाऱ्या अशा मुनी महाराज रूपी शपकराज रूपी पात्रामुळं वयावृत्ती करणाऱ्या साधूंना त्यांचा साधूंचाच फायदा होतो. त्यांच्यापेक्षा जास्त वयावृत्ती करणाऱ्यांचा फायदा होत असतो. मग हे आपल्याला मिळाल्यावर आपल्याला आनंद व्हायला पाहिजे, समाधान वाटलं पाहिजे. पण आपण त्याला जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न केलो तर ते चुकीचं आहे. अथवा वयावृत्ति करने वाला साधु उपर्युक्त गुणों का भंडार है, जिसकी प्राप्ति वयावृत्त कराने वाले साधु को होती है. इस प्रकार परस्पर में
दोनों को पात्र लाभ का प्रसंग प्राप्त होते हुए भी वहाँ यहाँ वयोवृत्ति करने वाले को पात्र लाभ होता है, यही अर्थइष्ट है. करून घेणाऱ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की मी किती पुण्यवान आहे की माझी वयोवृत्ती करण्यासाठी मुनी महाराज रत्नत्रयधारी अशा अनेक गुणांचं भांडार असणारा साधू माझी वयोवृत्ती करतोय निर्दोष. अशा वयोवृत्ती करून घेणाऱ्यांचे सुद्धा मनात असे भावतात की वयोवृत्ती करणारा माझ्यासाठी साधक आहे. आणि करणाऱ्याला सुद्धा वाटलं पाहिजे की मला एका रत्नत्रयधारी साधूची वयोवृत्ती करायला मिळाली. आणि करून घेणाऱ्यांना वाटलं पाहिजे की रत्नत्रयधारी साधूंच्याकडून माझी वयोवृत्ती होते. म्हणजे दोघांना एकमेकांना लाभ होत असतो. पण इथं वयोवृत्ती करणाऱ्या साधूंनाच किती लाभ आहे हे सांगण्याचा प्रयत्न इथं केलेला. त्यामुळं कुणावर आपण उपकार करत नाही. हे मी करायला लागलोय ना याचा फायदा मलाच व्हायला लागलाय असं ज्यावेळी आम्ही समजतो त्यावेळी अंतरंगपूर्वक वयोवृत्ती करायचे भाव होत असतात. असे भाव असे परिणाम तुम्हाला आम्हाला प्रत्येकानं होऊ दे अशी मंगलमय भावना करून सुखी रहे सब जीव जगत में कोई कभी न घबरावे वैर पाप अभिमान छोड़ जग नित्य नई मंगल गावे. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा.